आज नगरपालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। सातारा नगरपालिका निवडणुकीमध्ये खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरले। या अपक्ष बंडखोरांचा बंड मोडीत काढण्यासाठी दोन्ही राजेंचे प्रयत्न सुरू आहेत। जे अर्ज मागे घेणार नाहीत त्यांना दोन्ही राजेंनी संयुक्त घेतलेल्या पत्रकार परिषदेतून इशारावजा दम दिलाय। मात्र आज दुपारी 1 वाजेपर्यंत अपक्ष उमेदवारी अर्ज मुदत असल्याने हे दोन्ही राजे आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचं बंड कसं थंड करतात याकडे लक्ष असेल। आढावा घेतलाय वैभव बोडके। सातारा जिल्ह्यात 9 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीच्या निवडणुकीतील अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। मोठ्या प्रमाणावर या सातारा जिल्ह्यामध्ये अर्ज भरण्यात आले होते। तब्बल 1607 अर्ज उमेदवारांनी भरले होते। त्याचबरोबर मोठ्या संख्येने या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे जे मोठे नेते आहेत त्यांची चिंता देखील वाढल्याचं पाहायला मिळालं। एकंदरीत जर बघायला गेलं तर सातारा जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाची समजली जाणारी सातारा नगरपालिका निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरले होते। हे अपक्ष बंडखोरांचे बंड मोडीत काढण्यासाठी दोन्ही राज्य प्रयत्न देखील सुरू असताना आपल्याला पाहायला मिळालं। काल दोघांच्या माध्यमातून संयुक्त पत्रकार परिषद देखील घेण्यात आली होती। त्यातून शिवेंद्रराजे भोसले यांनी इशारावजा दम देखील अपक्ष उमेदवारांना त्याचबरोबर निष्ठावंत कार्यकर्त्यांना दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। उदयनराजे यांनी भावनिक साथ देखील घालून कार्यकर्त्यांना आव्हान करण्यात आलं होतं की अपक्ष उमेदवारी अर्ज माघारी घ्या असं देखील सांगण्यात आलं। मात्र आज दुपारी 1 वाजेपर्यंत अपक्ष उमेदवार अर्ज जो त्यांनी केला आहे तो माघारी घेणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। त्याचबरोबर निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंड हे दोन्ही राजे कसे थंड करणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही निवडणूक उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्या कार्यकर्त्यांच्या सोबत भाजपचे कार्यकर्ते असे होणार असल्याचे देखील साताऱ्यात चिन्ह आपल्याला पाहायला मिळणार आहेत। कॅमेरामन ओमकार सह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।